उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। मंत्रालयामध्ये जवळपास 15 मिनिटं ही चर्चा झाल्याची देखील माहिती मिळतेय। आताची ही एक मोठी बातमी आपण बघतोय। खरं तर एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काल 5 तास चर्चा झालेली होती। यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची सध्या बंद दाराआड चर्चा झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधलं जे वितुष्ट होतं हे आपण अनेक वेळेला अनुभवलेलं आहे। या दोघांच्याही वक्तव्यांमधून विधानांमधून देखील आपल्या समोर ते आलेलं आहे। मात्र मंत्रालयामध्ये या दोघांची देखील 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते आहे। त्यामुळे आगामी सगळ्या महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आता या दोघांमधल्या ज्या कुरबुरी होत्या, जे वितुष्ट होतं ते संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी देखील चर्चा होताना दिसतेय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची ही चर्चा झाली आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला या चर्चेसंदर्भातले इन्साइट्स सांगतील। राजू, यामध्ये आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये अनेकदा शीतयुद्ध आपल्याला पाहायला मिळालं। एवढंच नाही तर उघडपणे एकमेकांवरती टीका सुद्धा करताना पाहायला मिळालेली होती। मात्र आज जे आहे ते पहिल्यांदा आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये कॅबिनेटच्या पूर्वी जे आहे ते एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांची जी आहे ती बंद दाराआड चर्चा जवळपास 15 मिनिटं झाली आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी आपण पाहतोय की नवी मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे जिल्ह्यातल्या अनेक महानगरपालिका आहेत आणि ही जबाबदारी जशी एकनाथ शिंदेची पक्षाची प्रमुख म्हणून आहेत तशीच भाजपचे नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा आहे। आणि याच दोन्ही महापालिकांवरून मोठ्या प्रमाणावरती टीका एकमेकांवरती केलेली होती आणि कदाचित याच अनुषंगाने ही चर्चा जी आहे ती 15 मिनिटं झाली असल्याची शक्यता वर्तवली होती। खरं तर आपण पाहतोय की एकनाथ शिंदे असतील किंवा गणेश नाईक यांनी एकमेकांवरती उघडपणे नाराजी अनेकदा केलेली होती, एकमेकांवरती टीका सुद्धा केली होती। मात्र जर भाजपकडनं पक्षाकडनं जर आदेश आला असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदेने जर निर्णय घेतला असेल तर साहजिकच आहे का दोन्ही नेते बसून एकत्र चर्चा करण्यासाठी ही वेळ होती का असं पाहिलं जातं। त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालंय का? खरं तर आपण पाहतोय का नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवसेना आणि भाजपमध्ये एक प्रकारचं वॉर जे आहे ते सुरू होतं आणि त्याच अनुषंगाने ही बैठक असल्याचं समोर येत आहे। अगदी राजू, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।